बरं 2026 मध्ये तुम्ही पिक्सेल फोन घेतले पाहिजे का नाही हे बघ भरपूर लोकांनी मला विचारलं सुद्धा की मी पिक्सेल घेऊ का आता नवीन पिक्सेल आलेला आहे तो घेऊ का 9A घेऊ का 10A घेऊ का हे सगळे प्रश्न जे आहेत ना ते उत्तर देण्यासाठी हा मी व्हिडिओ करतो कारण की पिक्सेलचे जर का स्ट्रेंथ म्हणजे जे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत एका पिक्सेल फोनचे ते सांगायचे झाले तर हा कॅमेराज त्यांचे चांगले असतात मी असं नाही म्हणणार टॉप टियर अगदी जे अल्ट्रा फोन्स बरोबर म्हणजे सगळ्यात बेस्ट असं नाही दे आर गुड कॅमेराज नॅचरल कलर्स येतात तर तुम्हाला नॅचरल दिसणारे वगैरे पाहिजे असतील तर डेफिनेटली तुम्ही बघू शकता दुसरी मोठी गोष्ट जी बऱ्याच लोकांना आवडते म्हणजे एक क्लीन अँड्रॉइड एक्सपिरियन्स मिळतो म्हणजे ब्लोटवेअर नाही थर्ड पार्टी ऍप्स नाही ते त्याच्यावरती स्किन UI वगैरे असल्या गोष्टी नाही तर मग ते सुद्धा लोकांना आवडतं पण बेसिकली बेअर बोन्स नेटिव्ह अँड्रॉइड तुम्हाला क्लीन मिळतं आणि ऑब्व्हियसली अपडेट्स मिळतात म्हणजे बीटा वगैरे जेव्हा येतात नवीन पिक्सेल फोन्स आर द फर्स्ट वन्स टू गेट इट तर तो एक मोठा ऍडव्हान्टेज असतो अजून एक गोष्ट असते जी चांगली आहे त्याच्यामध्ये 7 वर्षाचे तुम्हाला OS आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पहिल्या दिवसापासून अपडेट्सच अपडेट्स पण हे ऍडव्हान्टेजेस आहेत पण त्यांचे विकनेस सुद्धा आहे सगळ्यात आधी परफॉर्मन्स म्हणजे टेन्सॉर चिप्स जी आहे वेदर इट इज G4 G5 हे जर का तुम्ही दुसरे स्नॅपड्रॅगन ऍपल चिपसेट बघितले ना खूप माग आहेत दुसरी मी खूप जणांकडून ऐकले थर्मल्सचे प्रॉब्लेम्स आहेत नेटवर्कचे इश्यू सुद्धा भरपूर लोक सांगतात की आहे म्हणून जर का आत्ता तुम्हाला घ्यायचं असेल ते जे 3 ऍडव्हान्टेज सांगितले त्यासाठी तर मी एक सांगेन आता तुम्ही 7 सिरीजचा किंवा 8 सिरीजचा आत्ता घेऊ नका जर का घ्यायचं असेल तर तुम्ही 9 किंवा 10 सिरीज जे लेटेस्ट आहे ते घ्या तुम्ही पिक्सेल फोन कधी वापरलाय का नक्की सांगा खाली कमेंट्स मध्ये